ठीक आहे, चालू करतो आपण एक 5 मिनिट. त्याला मी कुठे चालू केला ऑलरेडी अमित कोण आहे रे? अमित ऑनलाईन वाला आहे ना? ऑफलाईन आहे. ठीक आहे, अमित तुला समजतंय का कालचं झालेलं लेक्चर? अरे चुप बैठा ना. अमित कालचं झालेलं लेक्चर समजलंय का तुला? आवाज येतोय का? साक्षी काल लेक्चरला होत्या का तुम्ही? ओपन आहे ना मग? आवाज नाही का? साक्षी कालचं लेक्चर समजलंय का तुम्हाला? नाही सर, काल नव्हतं. काल जॉईन नव्हतं केलं तुम्ही? रिमाइंड करू कालचं एकदा? हॅलो, ठीक आहे, कालचा रिमाइंड करतोय. कौस्तुभ काळ. ठीक आहे, आपल्याला कॅनव्हा शिकायचं आहे, तर काल शिकवत होतो आपण. काल जे नव्हते ते लक्ष द्या. ठीक आहे, सिंपल गुगल वरती जायचंय, कॅनव्हा सर्च करायचं. ठीक आहे, एक नंबर लिंक येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं. सिंपल साइन फॉर फ्री दिसतं येतं आपल्याला, त्याच्यावरती क्लिक करायचं. ओपन झाले कॅनव्हा. इथून तुम्ही रिझ्यूम तुमच्या तुम्ही कुठे जॉब करणार आहे तिथून जर तुम्हाला बॅनर एडिटिंग करायला सांगितलं कंपनी, तिथून कंपनीचे बॅनर करू शकता, लोगो करू शकता. तर आपले जेवढे हे बॅनर दिसतात खाली ते सगळे याच्यामधून क्रिएट केलेले आहेत. सिंपल आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जो पण बॅनर करायचा तो पण इथं आपण करू. डिजिटल मार्केटिंग सर्विसेस, सी ऑल.
शो मोड. ओके. साक्षी मॅडम, तुम्ही पहिल्या लेक्चरला होत्या का आपल्या? हॅलो. हे बघा, याला जे इथं सबस्क्रिप्शन दिसतंय तुम्हाला, हे आपण क्रिएट नाही करू शकत. याच्यासाठी पैसे पेड करावं लागतं. त्याच्यामुळं हे जे सिम्पल दिसतंय तुम्हाला, ज्याला सबस्क्रिप्शन नाही, ते करू शकतो आपण. समजलंय का साक्षी मॅडम? अमित, कालच्या लेक्चरला होते का तुम्ही? आता हे जे बॅनर दिसतात आपल्याला, हा फ्री बॅनर आहे. हा कसा ओळखायचा की याला सबस्क्रिप्शनचा लोगो नाही? आता हा दिसतो, याला सबस्क्रिप्शनचा लोगो आहे. हा आपण क्रिएट नाही करू शकत. भरपूर बॅनर आहे. जर खाली स्क्रॉल केलं तुम्ही, सिम्पली एक आपण क्रिएट करू. हा आपण क्रिएट करू शकतो, कारण की याला सबस्क्रिप्शन नाही, फ्री. सिंपल याच्यावरती क्लिक करायचं, कस्टमाइज दिस टेम्पलेट याच्यावर क्लिक करायचं. आता इथं आपल्याला काय काय चेंजेस करायचे ते करू शकतो. आता इथे त्यांच्या कंपनीचं नाव आहे, आपण आपल्या सिंपल लोगो रिमूव्ह करायचं. क्लिक करू. सिंपल या साईडला तुम्हाला शो करेल टेम्पलेट्स, एलिमेंट्स, टेक्स्ट, ब्रँड, कॅनवा आणि अपलोड टूल्स, प्रोजेक्ट. त्याच्यावरती अपलोड वरती क्लिक करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला जे पण फोटो किंवा लोगो ऍड करायचे असतील ते इथं शो अप करणार नाहीये, तर तुम्हाला अपलोड फाईल मधून ते घ्यायचे. ठीक आहे, तुमच्या इथं अपलोड फाईल आलेली, इथून तुम्ही घेऊ शकता लोगो वगैरे, तुम्हाला जे पाहिजे ते टेम्पलेट्स. परत तुम्हाला फोटो वगैरे अपलोड करायचे तो पण सिंपली इथून आपण एक बघूया. त्याच्यावर क्लिक करायचं, ओपन. इकडे दिसेल आपल्याला आलेला आहे इथं लोगो. आधी आपण अपलोड केले होते, मग आपण अपलोड करणार. मला अपलोड करून दाखवलं आहे. ठीक आहे, क्लिक करायचं सिंपल याच्यावरती.
तिथं लोगो येऊन जातो. स्क्रॉल करून जसं पाहिजे तसं ऍडजस्टमेंट करून घे. त्यांचा नंबर इथं आपण आपला नंबर टाकू. एट एट 3 0 4 9. आता इथं जो तुम्हाला फोटो दिसतो तर इथं आपल्याला आपला फोटो ऍड करायचा. तर इथं सिंपल इथं क्लिक करायचं. हा फोटो आला तर तिथे क्लिक करून ऍडजस्टमेंट करून घ्यायचं. ठीक आहे. साक्षी मॅडम इथपर्यंत समजलंय का तुम्हाला? हॅलो. ठीक आहे. धनराज तुम्हाला कळलंय का कालचं लेक्चर? ऑनलाईन कोर्स. अमित कळलंय का इथपर्यंत तुला? हो सर कळलंय. ओके. करू शकतो तू? हा. काय काय केलेलं आहे आपण? ठीक आहे. मला इथं लोकेशन ऍड करायचं तर काय करू मी? लोकेशनचं हा. इथं कॉन्टॅक्टच्या खाली लोकेशन टाकू शकतो का मी? हा टाकू शकतो टाकू. ठीक आहे. कसं टाकू? फोन नंबर तर लोकेशनचा आधी तिथे एक बघून कुठे इथं? कुठे आहे इथं बोलला? लोकेशन इथं का? हा. ओके.
कुठं करू म्हटलं? कुठे टाकू शकतो आपण लोकेशन? तिथंच तर खाली. इथंच ना? हा. ठीक आहे. साक्षी मॅडम, इथपर्यंत कळलंय का तुम्हाला? आवाज येतोय का? अमित, तुला कळलंय ना इथपर्यंत? हो सर, इथपर्यंत कळाले. क्रिएट करता येईल ना तुला? हा. हो. तिथं आपल्याला हे चेंज करायचं, करू शकतो का? हा, टेक्स्ट मधून. कसं करू शकतो ते चेंज? आता हे चेंज करायचं आपल्याला, कसं करू शकतो? की काय बोलला? आपण काय करायचं? आलं तर क्रिएट करून दाखवते.
ओके, ऑफलाईन करतोय का तू? हा ऑफलाईनच आहे. साक्षी मॅडम, तुम्हाला कळलंय का इथपर्यंत? हम्म. आवाज येतोय का? चार्जर लेके आ जाओ. अमित, कळलं ना तुला लोगो कसा घेतला आपण? हो सर. आपली साक्षी मॅडम, कळलंय की तुम्हाला इथपर्यंत? तुम्ही कनेक्ट नाहीये का लेक्चरला? आवाज येतोय का?
ठीक आहे. आम्ही त्याच्या मागचं बॅकग्राऊंड चेंज करता येईल का आपल्या लोगोच्या मागचं? आम्ही एकदा सांगा ना कसं आहे. काय बोललो? एकदा सांगा कसं आहे. ठीक आहे. सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं तुला. हा. तुला याचं पाहिजे तर याचं पण चेंज करतो लोगोचं. ठीक. सिंपल तू काय करायचं, याच्यावरती क्लिक करायचं आधी. त्याच्यानंतर इथे क्लिक करायचं, तर तुला कलर दाखवेल वेगवेगळे. त्यानंतर तुला पाहिजे तो कलर घेऊ शकतो. ठीक आहे, आलाय का व्हाईट कलर? हा पाहिजे हा पण घेऊ शकतो, जो पाहिजे तो घेऊ शकतो. तर आम्ही लोगो टाकायचा, लोगो कसं टाकायचं त्याचं? आम्ही तर आपल्याला लोगो टाकायचा, कसं टाकू मी? कुठलं ऑप्शन आहे अपलोड त्याच्यावर? मधून अपलोड मधून अपलोड मधून. ठीक आहे, आलोय अपलोडला. आता काय करू? लोगो सिलेक्ट करायचा. कोणता लोगो? ते नेम देतात. हा वाला. हा. ठीक आहे, क्लिक करू त्याच्यावरती. हा. नंतर मग तो वरती छोटा करून वरती टाकायची. जसा पाहिजे तसा ऍडजस्ट करू. हा. ठीक आहे, झालंय का? ओके.
ठीक आहे, समजलंय आम्ही तिथपर्यंत. कौस्तुभ काळे कोण आहे? ऑनलाईन आम्ही त्याच आहे. ठीक आहे, कळलंय तिथपर्यंत. आम्ही कळलंय ना इथपर्यंत. हो सर इथपर्यंत कळालंय. ओके, कालच्या लेक्चरला होता ना तू? हा पहिल्या लेक्चरला? नव्हतो. पहिल्या लेक्चरचं कळलंय का? पहिलं लेक्चर तर नाही. पहिल्या लेक्चरला हेच शिकवलं मी, तुझ्यासाठी रिमाइंड केलं. आता मला स्टेप सांग बरं, स्टेप बाय स्टेप सांग. मी काय करेल, मी जशी स्टेप केली तशी. आता हे बॅनर आपल्याला डाउनलोड करायचं तर कुठे जावं लागेल? आता कुठे जावं लागेल? कॅनवा सर्च करायला लागेल गुगल वरती. नाही नाही, बॅनर आपण क्रिएट केलंय तर हे डाउनलोड करायचं तर कुठे जावं लागेल? हे बघ, सिंपल, तुला इथं शेअर वरती जायचं. ठीक आहे, हा शेअर वरती जाऊन ते डाउनलोड ऑप्शन. इथे घ्यायला, इथे डाउनलोडचं ऑप्शन. हो इथे डाउनलोड करायचं, जशी पाहिजे तशी साईज टाकायची. हा डाउनलोड होत होतं. हे बघ, झालं डाउनलोड. समजलंय ना कॅनवा? हा त्याच्यात काहीच नाही करायचं, तुला जे पाहिजे ते सर्च करायचं, कस्टमाइज करायचं आणि जसं पाहिजे तसं एडिट करायचं. हो सर. याच्यात मी तुला हे शिकवलं, ते टेक्स्ट कसे टाकायचे, लोगो कसा टाकायचा, इमेज कशी टाकायची, हे तर कळलंय ना तुला? हो ते कळाले. ओके, नवीन टॉपिक घ्यायचा आहे का मग? कॅनवा कंटिन्यू करायचंय? गेले मी टॉपिक. ओके, ठीक आहे. व्हिडिओ एडिटिंग घ्यायची आहे का आज मग? मी माझ्या याच्यातून जॉईन करतो. हॅलो, बोल ना. काय करताय? काय करताय तुमचा? हा काय करताय म्हणलं?
हँग झालं जरा थोडं. हँग झालं. केले की जॉईन दादा. सर्व ठीक आहे. सिम्पली आपल्याला प्ले स्टोअरवरून VN डाउनलोड करायचं. आज आपण VN शिकू, उद्या कॅपकट वगैरे शिकू. VN डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. स्किप. त्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून नेक्स्ट करायचं. इथं आपल्याला शो अप करेन आपले व्हिडिओज वगैरे. आपण NMD चे व्हिडिओ घेऊ. हा क्रिएट करू आपण. ओके, आपण पहिल्या वेळेस हे केलं त्याच्यामुळे आपल्याला दाखवतो करायचं. सिंपली याच्यावरती क्लिक करायचंय. खाली व्हॉल्यूम नावाचे बटनवर क्लिक करायचं, कारण की आपण एक सॉन्ग वापरणार आहोत. व्हॉल्यूम 0 करायचं. ठीक आहे. चला आपण स्लो मोशन करून. सिंपल खाली इथं ऑप्शन येतं आपल्याला फिल्टर ट्रिम. तर तिथं आपल्याला जसे पाहिजे तसे फिल्टर मिळतात, इफेक्ट भेटतात. पण व्हिडिओ जिथं कट करायचं तिथं ट्रिम करून घ्यायचं. इथं कट करायचं, ट्रिम करायचं. कट केला इथं व्हिडिओ, परत थोडंसं पुढे जाऊन इथं कट करायचं, ट्रिम करून. इथं पण कट करून घ्यायचं, जसं पाहिजे तसं कट करायचं. हे आपल्याला 40 सेकंदाचं पाहिजे, 40 सेकंदाचं घ्यायचं. क्लिक करायचं. पुढचं पाहिजे तर डिलीट पण करू शकतो आपण. डिलीट. त्यानंतर स्लो मोशन कसं करायचंय बघा.
खाली ऑप्शन आहे आपल्याला स्लो मोशन साठी. ये कट कर, कोणतं वालं? नीचे दिखाई नहीं दे रहा, ये वाला. लॅपटॉप दिसतंय सगळ्यांना आता. स्क्रीन कोई बड़ा कर लेते हैं. दिख रहा है ना अभी? दिसतंय ना सगळ्यांना स्क्रीन वरती का छोटी स्क्रीन? तर बघा सिंपली आपण याला स्लो मोशन करू. बघा स्पीड वरती क्लिक, खाली याच्यावर. आता आपल्याला हा स्लो मोशन करायचा, त्याच्यावर क्लिक करून स्पीड वरती क्लिक करायचं. तर स्लो मोशनचे भरपूर ऑप्शन दिसतील तुम्हाला. आपण जम्प कट मारू. ठीक, मला जशी पाहिजे तसं ऍडजस्ट करतो. जसं ऍडजस्ट करणार तसं स्लो फास्ट. जी ही रॉ दिसते ती खाली घेतली की स्लो होत आहे, वरती घेतली की फास्ट होत आहे. खाली घ्यायचंय, थोडस वरती, परत थोडं खाली, जसं पाहिजे तसं एंट्रीला. परत हे थोडस वरती, परत हे खाली. रिझल्ट बघू आपण याचा. स्लो ठीक झाले स्लो मोशन. डिलीट करू आपण. स्लो मोशन. इथं मध्ये कटआउट झालंय ना, तिथे त्याच्यावरती करायचंय. मेटल इफेक्ट पाहिजे तसे तुम्हाला झूम आउट झूम इन पाहिजे तसं भेटून जातं. आपण इथं पोस्ट वापरूया. ठीक आहे, बेसिक वापरू. सगळं ब्लॅक लावायचं.
लेंथ 1.56 करून घ्यायची. कमी पण करू शकतो. सॉन्ग कसं लावायचं आहे तर पहिल्यांदा इथं सॉन्गचं तुम्हाला दिसतं, इथं क्लिक करायचं, म्युझिक मध्ये क्लिक करायचं. इथे तुमचे डाउनलोड केलेले सॉन्ग वगैरे येऊन जातील. तर तुम्हाला सॉन्ग लावायचं, सॉन्ग जर नसेल गॅलरीत तर गॅलरीत व्हिडिओ वगैरे असेल तर तो पण लावतो. इथं क्लिक करायचं, फोटोज, व्हिडिओज. ठीक आहे, आलाय का हा व्हिडिओ? ह्या व्हिडिओ सिम्पल वर क्लिक करायचं, व्हॅल्यूम वरती क्लिक करायचं, 100 व्हॅल्यूम आपल्याला 1000 करून द्यायचं. ओके, तर याला छोटस करायचं, छोट हाताने क्लिक करून आणि साईडला लोटून द्यायचं कुठं. बस झालं. पहिल्यांदा ब्लॅक इफेक्ट लावायचा. तिथपर्यंत सांगू तिथपर्यंत व्हिडिओ घ्यायचा. इथं पण ब्लॅक इफेक्ट लावायचा. त्याला फिल्टर वापरावं.
याला एक्सपोर्ट करायला वरती ऑप्शन क्लिक करायचं. एक्सपोर्ट. गेममधून कलर इफेक्ट नाही ऍड करू शकतो आपण, फिल्टरवाले नाही दुसरे आपल्याला जसे हवे तसे, सॅच्युरेशन, कॉन्ट्रास्ट ते तर करायचं. बट आपण जो व्हिडिओ क्रिएट म्हणजे आता जो व्हिडिओ आपण केलेला आहे तर त्याचं बघतो बॅकग्राऊंड बघ कसं आहे. कशा टाईपचं बॅकग्राऊंड लागतं बघ, जेव्हा कलर ग्रेडिंग कुठं करणार आहे तू? ज्यावेळेस तू नेचर मध्ये व्हिडिओ काढणार, ज्यावेळेस माग झाड वगैरे असणार, ते बघ याला किती कलर ग्रेडिंग जरी केले तरी तुला काही चेंजेस दिसणार नाही याच्यामध्ये. नाही करता येणार, कारण की तो पूर्ण व्हिडिओ बघ ना कसा आलेला आहे, पूर्ण असं हे आलेलं आहे काळा काळा पूर्ण, म्हणजे जो शूट केलेला आहे ना ते वरतून केलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण अंधार गेलेला आहे. नाही, पूर्ण अंधार वगैरे गेलेला आहे, त्याच्यामुळे ना ते चेहरे नीट दिसणार नाही. कलर ग्रेडिंग करून फायदा नाही त्याला. कलर ग्रेडिंग आपण कुठं करणार आहे? ज्यावेळेस आपण म्हणजे झाड वगैरे आपल्या माग बॅकग्राऊंड चांगलं आहे तिथं कलर ग्रेडिंग जर केलं ना तर बॅकग्राऊंड अजून चांगलं दिसतं. हो, त्याला चालतं. हा शूट कुठं करेल बघ, हा बिल्डिंगच्या आतमध्ये करेल जिथं अंधार आहे, त्याच्यामुळं जिथं आपण अजून बाहेर बघणार कलर ग्रेडिंग वगैरे पण बघणार आहे. कार डिलिव्हरी तू म्हणतोय ना, तर तिथं कसं असतं बॅकग्राऊंड कसं असतं, लाइटिंग असते, पूर्ण लाइटिंग असते. इथं लाइटिंग दिसते का तुला कुठं? ते शिकून हे बेसिक ॲप आहे. हे जास्त मी यूज नाही करत, नॉर्मल एडिटिंग साठी यूज करतो. बाकीचे आपले तू कार डिलिव्हरी वगैरे म्हणतोय ना त्याच्यासाठी कॅपकट आहे. कॅपकट थोडंसं अवघड आहे बट ते सगळं जमतं. हे आता सिंपल जो व्हिडिओ बनवतोय ना त्याच्यासाठी चांगलं आहे ॲप. कॅपकट थोडंसं अवघड आहे पण चांगलं आहे. आता एक क्रिएट केलेला आहे प्रोजेक्ट कॅपकटने, तो बघू आपण. क्रिएट केलेला दाखवा. कॅपकटने क्रिएट केलं. तुम्ही केलेला आहे का? तुम्ही केलेला आहे मित्र, तू जो बोलतो ना कलर ग्रेडिंग, याला कलर ग्रेडिंग कारण की तो शूट आयफोनने करेल आणि कलर ग्रेडिंग कॅपकट मधून केले. आता आपण एक शूट केलाय तो दाखवतो. आपण कॅपकटने करू शकतो, याला वेळ लागतो पण करू शकतो. आणि रील व्हायरल जाण्यासाठी मॅक्सिमम किती सेकंदाची पाहिजे? रील मिनिमम टू मॅक्सिमम 20 सेकंद 25 सेकंदाची बनवायची, जास्त नाही बनवायची. आता आपण एक NMDचाच मोठा व्हिडिओ केला तर फक्त आपल्याकडून मोठा
आपण अगोदर व्हिडिओ काढतो आयफोन मध्ये आणि आपण एडिट केल्यानंतर त्याची क्वालिटी कमी होती का? डिपेंड करतो तू आयफोन मधून अँड्रॉइड मध्ये एडिट करतोय का? आयफोन मधूनच काढला आणि आयफोन मध्येच एडिट करायचं. मग नाही होणार क्वालिटी कमी. कारण कॅपकट वरती तुला ऑप्शन येतं, तू जेव्हा डाउनलोड करतो व्हिडिओ, आपण ते पुढे बघणार. जेव्हा व्हिडिओ डाउनलोड येतो तेव्हा 240, 480, 1080, 2K, किती 4K. मध्ये करायचं ते? 2K FPS आणि ते किती मध्ये? सपोज जर तुला व्हिडिओ क्वालिटी मध्ये दाखवायचं तर 2K मध्ये करायचं किंवा 4K मध्ये करायचं. 2K मध्ये जर केला ना, नॉर्मल मोबाईल मध्ये थोडासा गुतत दिसतो, कारण की त्याला म्हणजे जे व्हिडिओची व्हॅल्युएशन आहे ना अँड्रॉइड ते जास्त म्हणजे ते जास्त एचडी क्वालिटी असतं ना, त्याच्यामुळे अँड्रॉइड मध्ये कमी प्रमाणात दिसू शकतो तो. म्हणजे सपोज जर स्टोरेज असेल मोबाईलला तर दिसतो, पण स्टोरेज वगैरे कोणत्या मोबाईल जुने मोबाईल असतो त्याच्यामध्ये दिसत नाही म्हणजे जास्त. त्याच्यामुळे आपण 1080 करतो. पण तुला जर जास्त तू कार डिलिव्हरीचे वगैरे बघतो का, ते 4K मध्ये करेल असते, म्हणून ते एवढे क्लिअर कट टू कट दिसतात. आता हा जो व्हिडिओ आहे हा आपण 1080 मध्ये केला होता. हा जर 2K मध्ये किंवा 4K मध्ये केला असताना याची क्वालिटी अजून वाढली असते. तुम्ही व्हिडिओ काढताना कोणत्या याच्यात सिनेमॅटिक मध्ये? हो, सिनेमॅटिक. 4K 60 FPS, काय बोलतो? 4K 60 FPS मध्ये सिनेमॅटिकला ऑप्शन असतं 1x किंवा 3x. जर तुला 2x म्हणजे डिपेंड करतं मोबाईलला. आता मोबाईलवर डिपेंड करतं कोणता मोबाईल आहे. तर मी 13 Pro Max मधून काढतो, तर माझ्या याच्यात 3x चालतं. 1x आणि डायरेक्ट 3x. मी 3x मधून काढतो. बट तुला जर स्टॅबिलिटी, तुझे हात जर असे थरथर कापतात तर तू सिनेमॅटिक मधून नाही काढायचे व्हिडिओ. कारण की सिनेमॅटिकला प्रॉपर अँगल जो सेट केला ना, प्रॉपर पुढचा जो पर्सन आहे तो याचा व्हिडिओ काढतोय, तर याचा अँगल सेट केला तू, आणि तुझ्याकडून थोडा जरी व्हिडिओ हल्ला ना त्याचा चेहरा ब्लर होतो. त्याच्यामुळं त्यासाठी गिम्बल जर यूज करत असाल तर सिनेमॅटिक मधून काढायचं. तुला वाटतंय की तू नाही करू शकत म्हणजे तुझ्याकडून हलणार आहे मोबाईल, स्टेबिलिटी नाही तुझ्या हातात, तर तू व्हिडिओ मध्ये जायचं. व्हिडिओच्या याच्यामध्ये क्लिक केलं, नॉर्मल क्लिक केलं, व्हिडिओच्या कॅमेरावरती क्लिक केलं आपण, ठीक आहे. इथं व्हिडिओ वरती जायचं. ओके, रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून दिसत नाहीये. सिनेमॅटिक करू आपण, रेकॉर्डिंग मुळे दिसत नाही. तर अच्छा, याच्यातून गेलं का तिथून दिसून जातं बरोबर. व्हिडिओच्या याच्यामध्ये गेलं का 60 याच्यामध्ये काढायचा व्हिडिओ, एकदम स्टेबल येतो. 4K 60 याच्यात एकदम स्टेबल व्हिडिओ येतो. आणि तुला जर गिम्बल किंवा स्टॅबिलिटी वगैरे आहे तुझ्या हातात, तो करू शकतो चांगलं, तर सिनेमॅटिक शूट करू शकतो. आता हे जे व्हिडिओ आहे का, सगळे सिनेमॅटिक शूट केले. दिसतंय कोणचा सुद्धा चेहरा ब्लर दिसतोय का तुला? त्याच्यामुळे स्टॅबिलिटी लागते. आणि मी हँड ओव्हर केले शूट पूर्ण, गिम्बलचा यूज कुठंच केलेला नाही, हालून नाही दिला. बघ ते किती चालते फास्ट मध्ये, तरी कसा टेक घेतलाय एकदम. कोणचा चेहरा तुला ब्लर झालेला दिसतोय का? बघ याच्यात दिसतोय कोणचा चेहरा ब्लर, पूर्ण सिनेमॅटिक शूट. सिनेमॅटिकला काय होतं, आपण जेव्हा शूट करतो ना त्यावेळेस चेहरा, समोरचा चेहरा आहे ना त्याच्यावरती सिनेमॅटिक काम करतं, त्याचा चेहरा जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतं. आणि त्या टाइमला जर तुझ्याकडून मोबाईल हल्ला तर त्याच्या चेहरा डायरेक्ट ब्लर करून टाकतो सिनेमॅटिक. हे शूट घेतलं होतं आपण वरतून, त्याच्यामुळे हे असं आलं. आता ही इथपर्यंत इनडोअर केलं आपण, म्हणजे फक्त बिल्डिंगच्या आतमध्ये शूट केलं पूर्ण, त्याच्यामुळे असं होतं. आता ही पूर्ण शूट जे आहे ते आउटडोअर आहे, ते ग्राउंड वरती शूट आहे पूर्ण.
बघ व्हिडिओ कसं प्रॉपर काढले. बघ इथं माझ्याकडून थोडंसं मोबाईल हल्ला होता. तुला बोललो ना सिनेमॅटिक शूट करताना मोबाईल हल्ला तर ब्लर करतो. आता इथं बघ, इथं माझ्याकडून थोडा हल्लाय तर त्यांचे चेहरे पूर्ण ब्लर झाले. बघ इथं बघ आता. इथं बघ दिसत झाले का ब्लर चेहरे. बघ परत आला. जेव्हा तू स्टेबल धरणार सिनेमॅटिकला कॅमेरा आयफोनचा, तेव्हा जेव्हा स्टेबल ठेवतो तेव्हाच व्हिडिओ चांगला ते सिनेमॅटिक. हो, हे पूर्ण शूट सिनेमॅटिकचं आहे माझं. पूर्ण स्टेबल ठेवला होता मोबाईल तेव्हा एवढं चांगलं शूट आलंय. जर याच्यात थोडस जरी हल्लं, तू बघितलं आता हल्लं तर कसं ब्लर झालं. हा पण मोठा केलेला आहे. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जेवढे इव्हेंट झाले तेवढे सगळे टाकले होते त्याच्यामध्ये. किती मिनिटात बनणार? हा 7 मिनिटं. लाव पिक्चर लाव. आपण जो हा शूट केलाय हा मोठा केलाय तर आपणही हा प्रयत्न करायचा आहे की शूट 30 ते 40 सेकंदाची रील करायचा प्रयत्न करायचा आहे. मोठं शूट करायचं नाही, कारण की तो आपल्याला रीलला अपलोड नाही करता येत. रीलला 1 मिनिट पण नव्हतं व्ह्यूज नाही येत त्याला. त्याने मगाशी क्वेश्चन केला किती सेकंद पाहिजे तेव्हा
उद्या कॅप कट वगैरे शिकू आपण. मी येतो, तुम्हाला जमतंय आता. स्टार्ट कर. मॉर्निंग करेन.